श्रोते हो, नमस्कार. ओम. आज आपण प्रकरण 10वे मधील पुढील भाग ऐकणार आहोत. 4 ऑगस्ट 2024, क्लिप क्रमांक 94. वाचन संध्या जोशी, मुंबई. परमपूज्य जनार्दन स्वामींची जयंती व त्यांचा बोध. आजची ही कालच्याच पुढची क्लिप आहे, वाचन आहे. माझ्या दृष्टीने त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी नाशिकला झालेल्या समारंभात त्यांच्या अनुभवांच्या मुशीतून व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे वाटतात. समारोपाच्या वेळी सांगितलेले ते विचार काय होते? ते म्हणाले, साधकांनी विवेक, वैराग्य आणि अनासक्ती यांची कास कधीही सोडू नये. शब्द जड असले तरी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मनन केल्यास समजण्यासारखे आहेत. पहिला आहे तो विवेक. त्यांच्या व्याख्येत मग आत्म अनात्म, नित्य अनित्य, सारासार व सत्यासत्य या सर्वांचा समावेश होतो. वेगवेगळ्या पद्धतीने जरी विचार मांडले असले तरी एकाच स्थायी स्वरूपाच्या गोष्टीविषयी हे विवेचन आहे, आणि ते म्हणजे जगात शाश्वत काय असते आणि अशाश्वत काय आहे याबद्दलचा निवाडा. हे एकदा पक्क समजलं की शाश्वत गोष्टींचा पाठपुरावा करणे म्हणजेच विवेक आहे. शाश्वत गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे आत्मस्वरूप, आपले आत्मस्वरूप. आणि हे मिळवायचे कसे याचा निदिध्यास म्हणजे साधन आणि अभ्यास. इथेच सद्गुरूंची मदत हवी असते आणि ती मिळते. दुसरा विषय आहे वैराग्याचा. वैराग्य म्हटले की सर्वजण घाबरून जातात, कारण सर्व संग परित्याग करून संन्यास घेऊन देवाचा शोध घेणे हाच अर्थ सर्वजण लावतात. परंतु गृहस्थांना हे शक्यच नाही. त्याला संसार सागरात राहूनच याचा शोधावा लागतो, अर्थ शोधावा लागतो. तो स्वामींनी सांगितला. आपले कर्तव्य कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करीत राहणे हेही वैराग्यच आहे. आपला सत्यसंकल्प एकदा देवापुढे ठेवून आणि पुढे फळ देणे न देणे त्याच्या मर्जीवर सोपवून आणि हे जाणून घेऊन 100% प्रयत्न करीत कार्यरत राहणे हेही वैराग्यच आहे. श्रेष्ठ पतीचे वैराग्य आहे. दोन्ही ठिकाणच्या वैराग्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे काहीही नाही, दोन्हीही एकच आहेत. आता तिसरी गोष्ट जी अनासक्ती आहे ती सोपी वाटते, पण आचरणात आणायला अवघड आहे. स्वार्थीपणाने आणि निस्वार्थीपणाने जगणे यातला तो संघर्ष आहे. गरीब असो, मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत असो, ग्रामीण भागातली असो, शहरातला असो, पण ज्या कोणत्या प्रपंचातील कुटुंबातील परिस्थितीत तो आहे त्यात किती प्रमाणात बुडालेला आहे, अडकलेला आहे, हेच त्याचे मोजमाप आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य याबद्दल विचार करून काल्पनिक इमले बांधून आपल्या आणि आपल्या स्वकीयांच्या भोवताली किती घट्ट कोश तयार केला आहे यावर आसक्ती अनासक्ती ठरवावी लागते आणि स्वतःलाही क्वचितच समजते. गुरूंनाच येऊन अशा व्यक्तीचे कान टोचावे लागतात. त्यातही विशेष करून अतीव प्रेम वा अतीव द्वेष घातक ठरतात. म्हणजे काय तर पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात असे स्वामींनीच बजावले. एकदा तर ते असंही म्हणाले की मुलाचे लाड लहानपणी ठीक आहे, पण तो मोठा झाल्यावरही त्याच्याविषयी अतीव आणि अतिरेकी आसक्ती ठेवल्यास पुढल्या जन्मी त्यांना नवरा बायको म्हणून राहावे लागेल. आहे का तयारी सांगा? असे परखड विचार ते मांडत असत. त्याचप्रमाणे टोकाचा द्वेष करणेही योग्य नाही, कारण त्या प्रतिस्पर्ध्याची पूर्ण भूमिका आपल्याला माहीत नसते. पुढचा जन्म जर प्रतिस्पर्ध्याच्याच घराण्यात झाला तर तेव्हा काय भूमिका घेणार? म्हणून हे सर्व आसक्तीचे खेळ सोडून आपले खरे स्वरूप ओळखण्यासाठी आपली ऊर्जा खर्ची घातली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. या संदर्भात जबरदस्त आसक्तीविषयी जडभरताची त्यांची आवडती गोष्ट होती. त्यांनी अनेक वेळा सांगितली आणि आम्ही त्याच आवडीने प्रत्येक वेळी ऐकली. राजा भरताने आपला कारभार मुलांकडे सोपवून वानप्रस्थाश्रम घेतला आणि अरण्यात निवांत स्थळी नदीकाठी एका कुटीत राहू लागला.
पण त्याच्या डोळ्यासमोर एका हरिणीने वाघाच्या डरकाळीला घाबरून आपल्या पिलाला जन्म दिला आणि ती गतप्राण झाली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून राजा अत्यंत गहिवरला आणि पुढे खूप प्रेमाने आणि वात्सल्याने तो त्या हरिणीच्या पिल्लाला सांभाळायला लागला. पण त्याचा अतिरेक झाला. त्या पिल्लाच्या अल्लडपणाच्या बालिलेल्या पाहण्यात राजा भरत पुरेपूर अडकला गेला. एकदा ते पिल्लू जंगलात गेले आणि दिसेनासे झाले आणि राजाची तळमळ वाढली. जीव कासावीस झाला. ते पिल्लू परतण्या अगोदरच राजा भरताचा मृत्यू झाला. त्याचा परिणाम म्हणून राजा भरताचा पुढला जन्म हरिणाचा झाला. परंतु नशीब एवढेच की दैवी कृपेमुळे पूर्वजन्मीचे स्मरण होते आणि हा हरणाचा जन्म का आला त्याची पुरेपूर जाणीव होती. तो जन्म एकदाचा संपला आणि पुनश्च राजघराण्यात पूर्वपुण्याईमुळे जन्म मिळाला. पूर्वीच्या कटू अनुभवामुळे आपण प्रपंचाच्या कुठल्याच गोष्टीत भाग घ्यायचा नाही असे त्याने मनोमन पक्के ठरवले. पुढे राज्यही नको असे सांगून सिद्धार्थासारखे राज्य सोडून आणि अरण्यात तीव्र तपश्चर्या करून तो साक्षात्कारी पुरुष झाला. सारेजण त्याला जडभरत म्हणून ओळखू लागले. छोट्या वृक्षाच्या सावलीत तो निवांत बसला होता. याच वेळी एका श्रीमंत गृहस्थाचा मेणाही विसावाला त्या झाडाखाली आला. त्याच्या 4 भोईंपैकी एकाची तब्येत बिघडली होती म्हणून सारे चिंतेत होते. तेवढ्यात त्या सर्वांचे कट्ट्या जडभरताकडे लक्ष गेले. हा रिकामटेकडा आहे असे गृहीत धरून त्याला न विचारता त्याला 4था भोई ठरवण्यात आले. ईश्वरी इच्छा म्हणून जडभरतही गप्प राहिला. शेवटी मेणा निघाला. जडभरताला मेणा उचलण्याचे काम 4था भोई म्हणून करावे लागले. परंतु बऱ्याच वेळा तो उन्मनी अवस्थेत असायचा. शरीराकडे लक्ष नसल्यामुळे त्याचे चालणे वेडेवाकडे होत होते. मेणा थांबवून त्या श्रीमंत गृहस्थाने जडभरताला जाब विचारला. उत्तरादाखल जडभरत म्हणाला, माझा या शरीराशी काही संबंध नाहीये. ते माझ्या ताब्यात नाही. तुम्हीच हवे तसे त्याच्याकडून काम करवून घ्या. श्रीमंत गृहस्थही जाणकार होता. हे संभाषण ऐकल्यावर आणि त्याची उन्मनी अवस्था पाहिल्यावर तो खजील झाला. विनाकारण त्रास दिल्याबद्दल त्याने जडभरताची क्षमा मागितली आणि साष्टांग नमस्कार घातला. परत वटवृक्षाखाली त्याला सोडून त्याचा सत्कार केला. अशी ही गोष्ट स्वामींना फार आवडत होती. आसक्तीचा अतिरेक टाळायला हवा हे सांगताना त्यांना ही गोष्ट नेहमी आठवायची. आजच्या काळात अगदी अभिनव पद्धतीने आसक्ती घालवण्याचा स्वामींचा प्रयोग आम्ही पाहिला आहे. एका नवरा बायकोचे कौटुंबिक वादापायी टोकाचे भांडण होऊन ते स्वामींकडे आले. आपली समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वामींना गळ घातली. हा वाद सोडवण्यासाठी स्वामींनी पण एक नामी युक्ती शोधून काढली. बायकोला म्हणाले की हा माझा नवरा नाही असे म्हण. एवढे भांडण चाललेले असले तरी ती गप्पच राहिली. कारण नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमा उत्सवाच्या वेळी वडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्मांतही हाच नवरा मिळो अशी तिनेच प्रार्थना केलेली स्वामींना माहीत होते. काही केल्या ती बोलायलाच तयार नव्हती. स्वामीही आपली बाजू सोडेनात. शेवटी स्वामी हट्टाला पेटलेले आहेत हे पाहून हळू आवाजात ती एकदा पुटपुटली आणि पदर झाकून हसली. नवऱ्यालाही ते औषध दिले. त्याला सांगितले की ही माझी बायको नाही असे जोरात म्हण. तोही बिचारा काही केला तयार होईना. मग स्वामींनी त्यालाही सोडले नाही आणि म्हणाले, अरे नुसते एकदा तर म्हणायचंय, ती तुझी बायकोच राहणार आहे. एवढे सुद्धा तू म्हणायला तयार नाहीस तर तुझे भांडण सोडवायचे कसे? शेवटी हळू आवाजात लाजत लाजत तो एकदाचा म्हणाला आणि स्वामींनी खूप चिडवले आणि स्वतःही खूप हसले. भांडण एका बाजूला चालूच असते पण आसक्ती जराही कमी होत नाही हेच स्वामींना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून द्यायचे होते आणि असे त्यांनी भांडण मिटविले. सरते शेवटी ज्याला जसे जमेल आणि आवडेल त्या पद्धतीने पण प्रामाणिकपणे साधना चालू ठेवून आपला पवित्र भाव स्वामींच्या चरणी अर्पण करावा. त्याबरोबर निष्ठा, प्रेम आणि अनुसंधान असेल तर ती स्वामी आज जरी अदृश्य असले तरी सूक्ष्म रूपाने आपली दिव्यशक्ती वापरून पदोपदी मदतीचा हात देतात. हेच सत्य आहे. त्याचा अनुभव जरूर घ्यावा. धन्यवाद. हरिओम तत्सत. या ठिकाणी हे जे 10वे प्रकरण आहे, ज्या प्रकरणाचं नाव
परमपूज्य श्री जनार्दन स्वामींची जयंती आणि त्यांचा बोध हे पूर्ण होत आहे. हरिओम तत्सत.